या चॅलेंज मध्ये जर आम्ही फेल झालो तर काय होईल तुम्ही पाहू शकता. माझ्या मागे जे आहे ते सध्या टोमॅटोचा प्लॉट आहे आणि या टोमॅटोच्या प्लॉटला मित्रांनो आपण आपलं गांडूळ खत जे आहे ते सध्या आज टाकणार आहे. आणि या गांडूळ खतामध्ये मित्रांनो आपण बायोमिक्सची पावडर सुद्धा मिक्स करून याच्यामध्ये जे आहे ते टाकणार आहे. तुम्ही सध्या मित्रांनो टोमॅटोचा प्लॉट पाहू शकता. टोटल हा अर्धा एकरचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये 2000 प्लांट्स जे आहे ते आम्ही लावलेले आहे. आणि सध्या टोमॅटोची ग्रोथ तुम्ही पाहू शकता. टोटल 5 दिवस जे आहे ते या टोमॅटोला लागवड करून झालेले आहे. रोप वाटिकेमधून हे रोप आणलं होतं, थोडं आधीच वाढलेलं होतं. आणि आता आपण याला जे आहे ते गांडूळ खत आपल्या वर्मीवेस्टचे जे आहे ते टाकणार आहे. आणि हे गांडूळ खत टाकल्यानंतर आपण याला 7 दिवसानं बघणार आहे की काय फरक पडतो आणि काय फरक पडत नाही. म्हणजे मित्रांनो काही भागालाच आपण जे आहे ते गांडूळ खत याच्यामध्ये टाकणार आहे आणि काही भागाला याच्यामध्ये आपण गांडूळ खत टाकणार नाही. काय फरक आपल्याला टोमॅटोच्या प्लॉटमध्ये गांडूळ खत टाकल्यामुळे दिसते ते आपण 7 दिवसानंतर मित्रांनो बघूया. हे बघा मित्रांनो, हे चॅलेंज करताना आपण जे आहे ते सर्वात पहिले गांडूळ खत जे आहे ते खाली टाकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता या क्वालिटीचं गांडूळ खत जे आहे ते आम्ही बनवतो आणि शेतकऱ्यांपर्यंत सेल करतो. मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ते स्वतः आम्ही जे आहे ते गौकृपा अमृत टाकत असतो. आणि मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये आम्ही मेटारायझम सुद्धा टाकत असतो. मेटारायझममुळे काय होते, याच्यामधली जी काही हुमणी अळी असते ते पूर्ण प्रकारे खतम होते. आणि गांडूळ खत घेतल्यानंतर आम्ही याच्यासोबत एक बायोमिक्सची पावडर सुद्धा तुम्हाला अजून जास्त बॅक्टेरिया ॲड होण्यासाठी याच्यासोबत जे आहे ते देत असतो. तर आता बघूया आपण हे कट्ट जे आहे ते खाली याच्यामध्ये उघडणार आहे. तुम्ही पाहू शकता हे बघा. आणि याच्याच मध्ये मित्रांनो सध्या आपण बायोमिक्सची पावडर जी आहे थोडीफारच टाकणार आहे. मित्रांनो आपलं जे 40 किलोचं गांडूळ खताचा कट्टा असते त्याच्यानुसार मित्रांनो एका कट्ट्यामध्ये 100 ग्राम ही पावडर जी आहे ते तुम्हाला टाकावं लागते किंवा त्याच्यापेक्षा थोडीफार कमी टाकली तरी चालते. तर सध्या आपण याच्यामध्ये जे आहे ते 2 कट्टे आपण याच्यामध्ये उघडलेले आहे आणि याच्यामधली 200 ग्राम पावडर जी आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. थोडी कमी टाकली तरी चालते मित्रांनो, कारण की ऑलरेडी गांडूळ खतामध्ये खूप जास्त बॅक्टेरिया असतात. खूप जास्त ताकद झाडांना वाढवण्याची असते आणि मुळांना खूप जास्त ताकद या गांडूळ खतामुळे जे आहे ते भेटत असते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अंदाजे आपण याच्यामध्ये जे आहे ते पावडर सध्या टाकणार आहे. आणि हे पूर्ण जे आहे ते पावडर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करावं लागते. काही काही गोळे पण असतात, हे पण फोडून घ्यायचे. पण या टोमॅटोच्या झाडाला आपण किती गांडूळ खत प्लांट प्रमाणे टाकणार आहे, तर आपल्याला 100 ते 200 ग्राम पर्यंत गांडूळ खत जे आहे ते एका झाडाला टाकायचं आहे. अंदाजे 100 ते 200 ग्राम मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्तही टाकू शकता. फक्त त्याच्यापेक्षा मित्रांनो कमी टाकू नका. मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपण सध्या आपल्या हातामध्ये गांडूळ खत घेतलेलं आहे. आणि असं जे आहे ते हे तुम्ही पाहू शकता फर्स्ट नंबरचं प्लांट. याला थोडंसं असं टाकत मित्रांनो आपल्याला जे आहे ते टोपल्यामध्ये घेऊन टाकत न्यायचं आहे. सध्या आमच्याकडे टोपलं नव्हतं तर आम्ही हातानेच टाकणार आहे. हे बघा, याला थोडंसं असं दाट मित्रांनो गांडूळ खत जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपण याला 7 दिवसानं बघणार आहे की काय फरक पडतो आणि काय फरक पडत नाही. म्हणजे मित्रांनो काही भागालाच आपण जे आहे ते गांडूळ खत याच्यामध्ये टाकणार आहे आणि काही भागाला याच्यामध्ये आपण गांडूळ खत